आकाशवाणी नागपूर. मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सुरतच्या नव्या एकात्मिक विमानतळ भवनाचं आणि सुरत हिरे भांडवल बाजार इमारतीचं उद्घाटन. नागपूरजवळील बाजारगाव येथील सोलर इंडस्ट्रीजमध्ये आज सकाळी झालेल्या स्फोटात 6 महिलांसह 9 जणांचा मृत्यू. शोकाकुल मुख्यमंत्र्यांची कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर. महारेलतर्फे आज महाराष्ट्रातील 9 उड्डाणपुलांचं लोकार्पण आणि नागपुरातील 5 उड्डाणपुलांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर. तमिळ संगमम 2023चं उद्घाटन आणि केरळमध्ये कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ. तिरुअनंतपुरममध्ये सापडला कोविडचा नवीन उपप्रकार JN.1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सुरतच्या नवीन एकात्मिक विमानतळ इमारत आणि सुरत हिरे भांडवल बाजार इमारतीचं उद्घाटन झालं. सुरत विमानतळाची एकात्मिक टर्मिनल इमारत शहरासाठी एक पायाभूत सुधारणा असल्यानं शहर आणि आसपासच्या क्षेत्रासाठी राहणीमान सुलभ होण्याबरोबरच व्यापाराला चालना मिळेल. शिवाय या टर्मिनलमुळे सुरत विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा मिळाला असून कापड उद्योग, पर्यटन, शिक्षण या क्षेत्राला याचा फायदा होईल असं पंतप्रधान म्हणाले. सुरतमधील डायमंड बोर्ड्सचं उद्घाटन देखील आज पंतप्रधानांच्या हस्ते झालं. हिरे व्यापार आणि प्रक्रिया या दोन्हींशी संबंधित व्यवहार या केंद्रातून होणार आहेत. नागपुरातील अमरावती रोडवरील बाजारगाव येथील संरक्षण क्षेत्रासाठी शस्त्रास्त्रांचं उत्पादन करणाऱ्या सोलर ग्रुपच्या इकॉनॉमिक एक्सप्लोजिव्ह लिमिटेड या सोलर इंडस्ट्रीजमध्ये आज सकाळी झालेल्या स्फोटात 6 महिलांसह 9 जणांचा मृत्यू झाला. सोलर एक्सप्लोजिव्ह कंपनीतील कास्ट बूस्टर प्लांटमध्ये पॅकिंगच्या वेळी हा स्फोट झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तसंच नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर कारखान्यातील स्फोट दुर्घटनेवर शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. या कारखान्यात संरक्षणदृष्ट्या महत्वाची उत्पादनं निर्माण होत असल्यानं मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हा प्रशासन, पोलीस आणि संबंधित सर्व यंत्रणांना मदत आणि त्या अनुषंगानं निर्देश दिले आहेत. या दुर्दैवी घटनेतील जखमींना वेळेत दर्जेदार उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या आहेत. दरम्यान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दुर्घटनेत मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतानाच या संपूर्ण प्रकरणाची दखल घेऊन SIT स्थापन करावी आणि दोषी असलेल्या कंपनी व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करण्याची सरकारला मागणी केली आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे नागरिकांच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल झाले आहेत. विकसित भारत संकल्प यात्रा केंद्र शासनाच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासोबतच त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यात महत्वाची भूमिका निभावत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. केंद्र शासन पुरस्कृत तसंच राज्य शासनाच्या योजनांची नागरिक, विद्यार्थी, महिला, कामगार आणि इतर गरजू घटकांना माहिती व्हावी यासाठी देशभरात 15 नोव्हेंबर 2023 पासून विकसित भारत संकल्प यात्रेचं नियोजन करण्यात आलं आहे. या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे या यात्रेसाठी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत केंद्रीय योजनांमुळे भारतीयांना होत असलेल्या लाभाची माहिती दिली. नागपूर महानगरपालिकेद्वारे मंगळवारी झोन अंतर्गत जरीपटका येथील दयानंद पार्क इथं विकसित भारत संकल्प यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमात मनपाचे जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी उपस्थितांना विकसित भारतची शपथ दिली. महारेलतर्फे महाराष्ट्रातील 9 उड्डाणपुलांचं लोकार्पण आणि नागपुरातील 5 उड्डाणपुलांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आज सायंकाळी नंदनवन भागातील KDK कॉलेजजवळ होत असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते याचं उद्घाटन होईल. आमदार, खासदार, प्रशासकीय अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 2 दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर आहेत. इथं आज त्यांनी भारत यात्रा प्रदर्शनाला भेट दिली आणि विकसित भारत यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. वाराणसी नमोघाट येथून तामिळ संगमम 2023चं उद्घाटन ते करणार आहेत.
एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेअंतर्गत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून वाराणसी आणि तमिळ संस्कृतीचं आदान प्रदान हा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. प्रधानमंत्री मातृवंदन योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेअंतर्गत माता मृत्यू बालमृत्यू कमी करणं, माता आणि बालकास सकस आहार मिळावा या उद्देशानं संपूर्ण भारतात सदर योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेचे लाभार्थी वंचित राहू नये यासाठी गोंदिया जिल्हा प्रशासन मार्फत 18 ते 22 डिसेंबर दरम्यान नोंदणी सप्ताह राबवण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी दिली आहे. तरी सर्व पात्र लाभार्थी यांनी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा गावातील आशा सेविका यांच्यामार्फत सप्ताह दरम्यान नोंदणी करून घेण्याचं आवाहन जिल्ह्यातील नागरिकांना केलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांना पिकं आणि जनावरांसाठीचा चारा वैरण यासाठी गाळपेरा घेण्याकरिता जलाशय तलावांची जमीन नाममात्र ₹1 दरानं भाडेपट्ट्यावर देण्यात येणार आहे. पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयातर्फे ही माहिती जाहीर करण्यात आली. तसंच पशुसंवर्धन विभागामार्फत विविध योजनांद्वारे या पिकांसाठी बियाणं आणि संबंधित तलावातलं पाणी विनामूल्य उपलब्ध करून दिलं जाणार आहे. अमरावती जिल्ह्यात सध्या मानव आणि प्राण्यांमधील संघर्ष समोर येत असतानाच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसराच्या मागे असणाऱ्या घनदाट जंगल भागात रविवारी सकाळी एक बिबट मृत अवस्थेत आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. 2 नर बिबटांमध्ये झालेल्या लढतीत एक बिबट ठार झाल्याचा अंदाज वन विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आला आहे. बिबट्याच्या मृत्यूची माहिती मिळताच या भागात परिसरातील लोकांची सकाळी गर्दी उसळली. माहिती मिळताच वन विभागाचं पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचलं. वन विभागाच्या पथकानं पंचनामा करून मृत बिबटाला शवविच्छेदनासाठी वडाळी येथील वन परिक्षेत्र कार्यालयात आणलं आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या उपराजधानी नागपूर इथं सुरू आहे. राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गात आज विधिमंडळ कार्य विशेषाधिकार या विषयावर विधानमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. संसद आणि विधानमंडळातील सदस्यांना कोणत्याही दबाव आणि अडथळ्याशिवाय सभागृहात बोलता यावं, काम करता यावं यासाठी त्यांना विशेषाधिकार तरतूद राज्यघटनेत केली आहे. विशेषाधिकार जपण्यासाठी विशेषाधिकार समिती असते. त्यांचं उल्लंघन झाल्यास तो हक्कभंग होतो. या विशेषाधिकारांच्या संरक्षणासाठी विविध 35 समित्या कार्यरत असतात. सभागृह हे त्यांच्या हक्काविषयी जागरूक असतं असं प्रतिपादन जितेंद्र भोळे यांनी केलं. तर भारतीय संविधान आणि विधिमंडळाची रचना, कार्यपद्धती आणि कायदा तयार करण्यासाठी प्रक्रिया या विषयावर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव विलास आठवले यांनी मार्गदर्शन केलं. खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांचं आयोजन 19 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 दरम्यान तामिळनाडू इथं केलं जाणार आहे. या स्पर्धा तामिळनाडूच्या विविध शहरांमध्ये होणार असल्याचं तामिळनाडू राज्य सरकारनं सांगितलं आहे. या स्पर्धेत 5,500हून अधिक खेळाडू तर 1,600हून अधिक प्रशिक्षक सहभागी होण्याची शक्यता आहे. या क्रीडा स्पर्धेत 27 प्रकारच्या खेळांचा समावेश असून स्क्वॅश या क्रीडा प्रकाराचा पहिल्यांदाच समावेश होणार आहे. केरळमध्ये कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून कोविड-19चा नवीन उपप्रकार JN.1 राज्यात आढळून आला आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली. केरळमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या देशातील सर्वाधिक 1,324 कोविड रुग्ण केरळ राज्यात आहेत. नवीनतम कोविड-19 उपप्रकार JN.1 तिरुअनंतपुरमच्या रहिवाशांमध्ये आढळून आला असून रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितल्याप्रमाणे ते राज्याच्या आरोग्य विभागाच्या सतत संपर्कात आहेत आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सुरतच्या नव्या एकात्मिक विमानतळ भवनाचं आणि सुरत हिरे भांडवल बाजार इमारतीचं उद्घाटन. नागपूरजवळील बाजारगाव येथील सोलर इंडस्ट्रीजमध्ये आज सकाळी झालेल्या स्फोटात
6 महिलांसह 9 जणांचा मृत्यू. शोकाकुल मुख्यमंत्र्यांची कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर. महारेलतर्फे आज महाराष्ट्रातील 9 उड्डाणपुलांचं लोकार्पण आणि नागपुरातील 5 उड्डाणपुलांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर. तमिळ संगमम 2023चं उद्घाटन. आणि केरळमध्ये कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ. तिरुअनंतपुरममध्ये सापडला कोविडचा नवीन उपप्रकार JN.1. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.